सेकंड लास्ट मॅच कडे आपण वळण घेतोय. आसोसे कर चषक 2026 आणि आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये खरं तर एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे प्रासादिक डीजे. जो ज्या डीजेनं ज्या आमचे संपूर्ण ऑपरेटर असतील, ज्यांनी आमच्या संपूर्ण आवाजाची काळजी घेतली. आणि खरं तर संपूर्ण ठाणे रायगडमध्ये मी समालोचना जात असतो, परंतु फार कमी आणि मोजके साऊंड सिस्टम जे ऑपरेटर असतात, डीजे ऑपरेटर, त्यांच्या माध्यमातून इतकं चांगलं संगीत वाजवलं जातं. आणि खरं तर आज या आसोसेकर चषकामध्ये मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन प्रासादिक डीजे चे संपूर्ण ऑपरेटर असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या साऊंड सिस्टमचं, साऊंड सर्व्हिसचं अफलातून त्यांनी संपूर्ण रात्र गाजवली. अक्षरशः खरं तर म्युझिक विथ क्रिकेट ही संकल्पना आपण पाहतो क्रिकेटमध्ये, आणि त्यांच्या डीजेनं, त्यांच्या संगीतानं आज संपूर्ण या चषकाला बहर आणलाय. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच प्रासादिक डीजे, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच कडे आपण जाऊयात. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर दुसरी धाव घेत असताना इथे रनआउटची संधी आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रोख केलाय. पारताईच्या बॅटर्ससाठी सुवर्ण संधी आहे. नितीनजी एगडे यांच्या माध्यमातून सलगचे 3 सिक्सर आले, तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटर सेफ आहे. आणि या मॅच मध्ये प्रति षटकारास आदरणीय अनिलजी मांजे, उद्योजक नडगाव, यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारास. दोन्ही टीम साठी दुसऱ्या इनिंग साठी पारितोषिक लागू असणार आहे. फुल लेनचा बॉल बीट केले तेजसला. तेजसनं मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली, धुवाधार फलंदाजी, अक्षरशः वन साइडेड तो सामना त्याने जिंकून दिला. तोच तेजस मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार त्याच्या बॅट मधनं आला. समोर फटका चांगला, वाईडिश लॉंग ऑनला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजस ऑन फायर, चौकार. आपण प्रासादिक डीजेचं कौतुक करत होतो. हरकत नाहीये, या संपूर्ण टीमला येणाऱ्या पुढच्या प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण पाहू क्वालिटी यांच्याकडे, त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या साऊंड सिस्टम मध्ये, आणि खरं तर त्यांच्या समय सूचकतेमध्ये. त्यांच्याकडे ज्या जितक्या प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीची जी गाणी आहेत, आणि खरंच त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकल्याच्या संपूर्ण रात्रीमध्ये. धावत संख्या स्कोर कार्डवर 10 आपण पाहता. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय. हा मिस्टामिका फटका जेल पर्यंत पोहोचला का नाही हा प्रश्न होता. कॅरी झाला नाहीये, परंतु हा महत्वाचा झेल होता, कारण समोर तेजस सारखा एक बाहुबली बॅटर होता, त्याचा झेल घेणं आवश्यक होतं. धाव संख्या 11 स्कोर कार्डवर. पहिलं षटक कुणाल सध्या हाताळतोय. 11 रन्स ऑन बोर्ड. समोर उडवला, उंच गेला, आणि पण पाहताय डिस्टन्स कव्हर केलेला नाहीये, परंतु 1 बाउन्स वर जरूर निघून जाईल बॉल. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस तब्बल 15 धावा. बॉलिवूडची असतील, हॉलिवूड असतील, रोमॅन्टिक सॉंग्स असतील, त्यासोबतच आपला हिंदू देवी देवतांचे सॉंग्स असतील, प्रत्येक प्रकारचं मिक्सचर त्यांच्याकडे आहे. प्रासादिक डीजे. आणि ऑपरेटर आदरणीय आमचे संदेश दादा बांगर. खूप चांगलं संगीत संपूर्ण रात्रीमध्ये त्यांनी प्रस्तुत केलं. त्यांची संपूर्ण टीम, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस स्वामी साई 11 पारताय संघ आपण ची धावा संख्याचा एकंदरीत पाहिली तर 15. रोशन येतो सेकंड ओव्हर साठी.
समोर बाहुबली ऑफ पारतळे, मैदानाच्या आतमध्ये तेजस, मागच्या मागचा हिरो. पहिलाच बॉल सोडून दिला तेजसनं. त्याला माहिती आहे लाईन भरपूर बाहेरची आहे आणि पंच देखील तेच दर्शवत असताना ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर बॉल आहे. वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावा संख्या 16. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर होता, शफल झाला होता, त्यामुळे पंच सहमत नव्हते. आउटसाइड द ऑफ ही पिचिंग होती. लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. धावा संख्या 1 ने पुढे जाईल. धावा संख्या 17. कुठेतरी संदेश सुरुवातीच्या वर मध्ये पण पाहिलं तर दोन चौकार त्याच्या बॅटमध्ये जोर पाहिल्यानंतर स्ट्रगल करतोय थोडासा. 6 बॉलचा सामना त्याने केलाय. 11 धावा संख्येवर तो खेळतोय. मेघराज 1 बॉलचा सामना केलाय. 4 धावा संख्येवर खेळतोय. हा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर आहे. थोडासा वेग घेतला पंचाने. एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झाला, कुठे फिनिश होतोय हे सर्व पाहिलं आणि त्यानंतर हा बॉल वाईट घोषित केला. आणि रोशन सध्या गोलंदाजी करतोय. रोशनच्या प्रत्येक डॉट बॉल साठी 101 ब्रदर्स कडनं 101 रुपयाचा पारितोषिक आहे. त्या बॅटची कडा, बॉल टर्न झाला परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. थांबले, बॉलला बॅकअप दिलं. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना 19 रन्स सध्या स्कोर कार्ड वर स्वामी साई 11 पारतळे संघ चांगली कामगिरी करतोय. 2 सामने या संघाने जिंकले त्याच्या रात्रीमध्ये. हाफ ट्रॅकर परंतु भरपूर बाहेरची लाईन सोडून दिला तेजसना. बॉल वाईट घोषित केला अंपायरनं. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावा संख्या 20. ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर कार्ड वर. हा फुल टॉस आहे. ऑन साइडला आला कार्पेट खेळलाय. टीम मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये गॅदर करून हा थ्रो दिला. व्हेरी गुड फिल्डिंग. धावा संख्या 21. रन्स ऑन बोर्ड. 21 धावा सध्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड लास्ट मॅच सध्या तुम्ही पाहता. हा फुल टॉस आहे ऑन साइडला. इथे देखील गॅप मध्ये खेळलाय. मिसफील्ड झाली आहे आणि बॅकअप जोपर्यंत पोहोचेल 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका नाहीये, चौकार किंवा षटकार, परंतु एक्स्ट्रा खूप सारा रन्स खर्च केला गेला रोशनच्या माध्यमातून. धावसंख्या सध्या 23 आहे. 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 40 रन्स येणं आवश्यक आहे 18 बॉलच्या मॅच मध्ये. फ्लड लाईट मध्ये तुम्ही अंडर फ्लड लाईट खेळताय. चेसिंगचा दबाव असतो. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फटका, दर्शनीय फटका बडबाद आहे. चौकार. एक बॉलचा काही शिल्लक. धावा संख्या 27. 40 कडे वाटचाल सुरू आहे कारण अजूनही 7 बॉलचा काही शिल्लक आहे. तेजस आहे नॉन स्ट्राइक एंडला सज्ज आहे. शेवटचा षटक तो देखील आक्रमक रूप धारण करू शकतो. दुसऱ्या बाजूला मेघराज चांगली बॅटिंग करतोय. इथे पंचांचा बोट आकाशाकडे गेला आणि यावेळी LBW च्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय. तो टीम स्वामी साई 11 पारतळेला फलंदाज बाद.
सदाबहार संगीत, जुनं संगीत आपण पाहत आहे. 27 धावा 2 ओव्हरचा खेळ झाला. 13.50 सरासरी प्रति ओव्हर मध्ये राखली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 15 आला. या ओव्हर मध्ये आपण पहिल्या ओव्हर मध्ये 16 होते, या ओव्हर मध्ये 11 आला. धावा संख्या 27. रोहित आला षटक फार एंडकडनं सुरुवात करेल. तेजसनं ज्यावेळी गोलंदाजी व्हीआयपी डाईज एंडकडनं झाले त्यावेळी खूप चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केली. पहिल्यांदा तो फार एंडकडनं खेळतोय. हाफ ट्रॅकर पूल केलाय आणि ते दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडलाय. बिग विकेट डाऊन. तेजस बॅक टू द डगआउट. विकेट अर्ध्या विकेटवर होता. निराश असेल स्वतःवर तेजस. बॉल क्लिअर होणं आवश्यक होतं. मिसटायमिंग झाला फटका. हा बॉल फुल टॉस होता आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करतोय. 101 ब्रदर्स यांच्याकडनं रोहित साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं पहिल्या विकेट साठी. हे चित्र असतं, एक क्रिकेट असतं. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जिथे स्वामीसाई पारतळे संघ अगदी दमदार स्थितीमध्ये होता, शेवटच्या ओव्हर मध्ये 2 बॉलला 2 विकेट आले. रन नाही आहेत. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. सातत्यानं रंग बदलणारा सरड्यासारखा खेळ रंग बदलत असतो. कधी या बाजूनं तर कधी त्या बाजूनं. बॅटची कडा. नशिबाचा बॉल मागे चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक अडवेल का बॉल. लास्ट मोमेंटला ढकलला आतमध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बॉल थ्रो होते पण तिसरी धाव यशस्वीरित्या होते पूर्ण. रन्स येणं आवश्यक आहे. रन्स कशाही येवोत इथे रन्स टीम स्वामी साई पारतळेसाठी येणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि 3 धाव्याने धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड धावा 30. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा सध्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच सुरू करा. धावा संख्या 30 वर 3 सध्या स्थिती. सध्या स्कोर कार्ड आपण पाहता. हा बॉल फुल लेन्सचा होता आणि इथे आपण पाहता इथे देखील विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. हा देखील एक डॉट बॉल. हे षटक भरपूर चांगलं राहिलंय टीम देवगाव 11चं. दोन बॉलचा केस शिल्लक आहे असं वाटत होतं एका क्षणाला. हे टार्गेट कुठेतरी सेट केलं जाईल 40-45चं, परंतु ते सध्या 30 या आकड्यावर थांबलंय. असं क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या 2 ओव्हर मध्ये पारतळे संघाचं पाड जड होतं. या ओव्हर मध्ये देवगाव 11 टायगर संघानं कमबॅक केलंय. 30 वर 4 सध्या स्थिती. सध्या स्कोर कार्ड आपण पाहताय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. फार इनकडनं गोलंदाजी चांगली होती. हा बॉल ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर वाईड बॉल घोषित केला अंपायरनं. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल. धावा संख्या 31-31. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल इथनं.
35च्या पुढे टार्गेट गेलं तर एक चांगली टोटल सेट केली जाईल टीम स्वामी साई 11 पार्थच्या माध्यमातून. तो प्रयत्न राहील. फलंदाज स्ट्राइक एंडला जयराज आपण पाहता. हा बॉल देखील ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर आहे आणि हा बॉल देखील अंपायरच्या माध्यमातून वाईट घोषित केला गेला. 2 एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होता. धावसंख्या 32-32. लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल टप्पा पडलाय, मागे चाललाय वेगानं, आउटफील्ड फास्ट आहे. बॉल लास्टच्या मुवमेंटला थांबवण्यात यश आलंय आणि इथे 2 धावा घेतला गेल्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावसंख्या झाल्या 34. 2 महत्वपूर्ण धावा वाचवण्यामध्ये यश आलंय यावेळी क्षेत्ररक्षकाला. गुड फिल्डिंग. शिवाच्या अक्कंतानं धावला आणि लास्ट मोमेंटला बॉलला आतमध्ये ढकललाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 34 धावा सध्या स्कोर कार्डवर आपण पाहता. हॉर्न साइडला फटका अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाली 36 आणि 37 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय स्वामी साई 11 पार्थ या संघाने. ते टीम देवगाव 11 या संघासमोर. मध्ये उतरायचं टीम स्वामी साई 11 पार्थ संघ. या हंगामामध्ये कॅप्टनशी आम्ही चर्चा केली होती पार्थ संघाच्या. त्यांनी सांगितलं की हा पूर्ण सीझन तसा आमच्यासाठी इतकासा खास नाहीये, परंतु एक स्पर्धेमध्ये आम्ही 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जरूर पटकावलंय. परंतु आज या असोसिएकर चषकामध्ये आम्ही तो प्रयत्न नक्की करू आणि या संघानं दाखवून दिलाय. पहिले 2 सामने ते जिंकलेत आणि हा 3रा अत्यंत महत्वाचा सामना त्यांचा सध्या सुरू आहे, ज्यामध्ये 37 धावसंख्येचं आव्हान त्यांनी ठेवलंय देवगाव संघासमोर. रोहित कुठे असेल? रोहित देवगाव संघाचं त्यांनी यायचंय. 101 ब्रदर्स कडे पारितोषिक सुरू घ्यायचंय. चला फिल्डिंग लावून घ्या टीम पार्थ आहे. इतकी रात्र झाली तरी देखील प्रत्येक संघाचे पाठीराखे असतात, प्रत्येक गावाचे पाठीराखे असतात. एक गावाचं प्रेम असतं. ज्या नावानं गावाच्या नावानं जो संघ खेळतो त्यावेळी ते 11 खेळाडू खेळत नसतात, तर त्यांच्या मागे संपूर्ण गावाचे इमोशन्स, संपूर्ण गावाच्या भावना असतात. आणि ज्यावेळी 11 खेळाडू जरूर मैदानाच्या मध्ये खेळत असतात, परंतु त्याच्या मैदानाच्या बाहेर जे गावचे पाठीराखे असतात किंवा लाईव्हच्या माध्यमातून जे गावी बघत असतात, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्यावेळी इमोशन्स असतात. प्रत्येकाच्या मनामध्ये धडधड असते, कारण 11 खेळाडू जिंकत नसतात तर आपलं गाव जिंकत असतं, ही त्यामागे भावना असते. नितीनजी हेगडे यांच्या माध्यमातून देवगाव संघाच्या बॅटर्ससाठी सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे नितीनजी हेगडे यांच्या माध्यमातून. चला बॅटर्स जा लवकर मैदानात मध्ये. 37 37 धावांचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलं. पहिलं षटक घेऊन भूषण आहे गोलंदाजीसाठी.
मॅचला पण करतो सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज भूषण मैदानाच्या मध्ये सज्ज होतं. दुसऱ्या बाजूला स्वप्नील आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. लेट्स शो द गुड गेम. मॅच ऑन. पहिला बॉल भूषणचा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली आहे महत्वाचा फलंदाज स्वप्नील पोटेची आणि मोठा धक्का दिलाय टीम देवगावला. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि ती मोठी विकेट आहे. या खेळाडूला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला जातोच. खेळाडू या मॅच मध्ये अगदी शून्यावर गोल्डन डकचा शिकार झाला. हेच क्रिकेट मित्रांनो. कधी तुम्ही हिरो असाल तर कधी तुम्हाला झिरो बनवतं. या मॅच मध्ये अपेक्षा होती, एक्सपेक्टेशन्स होत्या स्वप्नील कडनं, परंतु तो निराश झाला. त्याने निराश केले टीमला, पाठीराख्याना आणि डगआउटला देखील. निलेश नवीन बॅटर. ऑन साइडला जबरदस्त फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर द रोड चौकार. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर चौकाऱ्या. प्रत्युत्तर दिलं. विकेट गेलीये परंतु याचा प्रेशर माझ्यावर नाहीये हे दाखवून दिलं. इथे चांगला बॉल आहे, टप्पा पडला, खाली राहिला. गुड कमबॅक. चौकाऱ्यानंतर चांगलं कमबॅक केलं. आणि कधी कधी आपण पाहता ना, ग्रामीणचे जे आपले क्रिकेटर असतात ना, जे गोलंदाज नवतरुण अतिरिक्त गती देण्याचा प्रयत्न करतात. आणि अतिरिक्त गती ही तुम्हाला चांगलीच असते, परंतु गतीसोबतच तुमच्या गोलंदाजीमध्ये दिशा असणं आवश्यक असतं. दिशेवरचं नियंत्रण गमावून बसलात तर तुमच्या गोलंदाजीची दशा होते. खराब लाईन, ओव्हर पिच आणि त्याला पाठवलाय मिड विकेटला सिक्सर. सिक्सर आला आणि आदरणीय अनिलजी म्हणजे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रति सिक्सर साठी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या स्पर्धेला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलंय. नडगावचे उद्योजक आदरणीय अनिलजी मांजे साहेब सध्या या मॅचचा आनंद घेत असताना मॅच स्पीडवर आपण पाहत आहे. इथे उंच हवेमध्ये गेला. जेलची संधी आहे, पकडली गेली जेल. निलेश माघारी परततोय फलंदाज बाद. नवीन बॅटर नाही, कुणाल आला नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये. 2 विकेट्स गमावले. 10 या धावत संख्येवर रन्स आल्यात, परंतु महत्वाचे काय तर विकेट्स. 2 विकेट्स प्राप्त केल्यात भूषणने. इथे अजून एक संधी आहे आणि चौथा 5वा प्रयत्न पकडला गेला जेल. 1 मोर विकेट डाऊन. कुणाल बॅक टू द डगआउट.
चला 3 विकेट घेतल्यात भूषणने, परंतु रन्स देखील आहेत, त्यामुळे सामना संपलेला आहे का तर अजिबात नाही. 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 27 आवश्यकता. हा सामना इथून देखील आपण पाहता तर अगदी दोलायमान स्थितीमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज जगदीश पाहायला मिळत आहेत. जगदीशने मागच्या मॅचेस मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. हा बॉल आपण पाहताय ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर. अंपायर्स वाईट घोषित करतायत. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होत आहे आणि एक्स्ट्रा वरच फोकस करणं आवश्यक असतं. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्मॉल जे एरर असतात ना त्या गोष्टीकडे जास्त फोकस असणं आवश्यक असतं ऍज अ खेळाडू तुमचं. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या चुका नेहमीच तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जात असतात. ऑन साइडला टर्न केला फटका. डिपल क्षेत्ररक्षक आलेत. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली आणि 2 धावा प्राप्त केल्या. प्रदीप आणि प्रथमेश ही जोडी सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहताय. यावेळी लाईन चांगली ठेवली होती गोलंदाज जगदीशनं. गती कमी असेल चालेल, तुमचा टप्पा योग्य असणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला प्रदीप आहे ज्यानं मागच्या मॅच मध्ये 2000 बॅटिंग केली होती. उंच उडवला, उंच गेला, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याने पकडला, सोडलाय झेल. या चुका तुम्हाला इकडनं थेट टेमगाव मार्गे मुरबाड, मुरबाड मार्गे सळगाव आणि सळगाव मार्गे परतायला घेऊन जाऊ शकतात. कॅचेस विन द मॅचेस सूत्र आहे क्रिकेटचं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. झेल ड्रॉप होतोय. यावेळी चांगला बॉल आहे. इथे लाईन चांगली आहे. चांगलं कमबॅक केलंय. झेल पकडणं आवश्यक होतं त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. समीकरण 9 बॉल 22 ची आवश्यकता. कारण एका बाजूला देवगाव संघ आहे. इथनं आपण पाहिलं तर मुरबाड मार्गे देवगाव जवळ आहे, परंतु पारतळेला जाण्यासाठी भरपूर अंतर कापायचं. हा बॉल हाफ ट्रॅकर मागे चाललाय वेगानं. लास्ट मोमेंटला बॉल बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. पूर्वक सहर्ष स्वागत. चौकार आलाय. समीकरण 8 बॉल 18 ची आवश्यकता. एकशे 1 ब्रदर्स कडनं या दोघांनी मॅच जिंकून दिली तर 1111 पारितोषिक आहे. जगदीशची चुकी काय होते तर गोलंदाजीची लेंथ. अर्ध्या विकेटवर जर तुम्ही गोलंदाजी केली तर तुमच्या गोलंदाजीची दशाच होते. इथे देखील बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चार लेग साइडला आणि गोलंदाजी जर तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर अर्ध्या विकेटवर केली तर अशाच पद्धतीने होणार आहे. सातत्यानं हाफ ट्रॅकर. गोलंदाजीची जी लेंथ आहे ना ती फार चुकीची आहे. 7 बॉल 14. खूप चांगली बॅटिंग प्रदीप करतोय. यावेळी चांगला बॉल हाताळलाय. शेवटचा डॉट आला. आता मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत केली. 6 बॉलचा काही शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता. कॅच सोडल्यानंतर सलग 2 चौकार मारलेत प्रदीपने आणि त्या धावा कुठेतरी आता सध्या स्वामी साहिलवन पारतळे संघाच्या खेळाडूंना आणि पाठीराख्यांना कुठेतरी डोकेदुखी ठरत असताना
सामना संपलेला नाहीये. 6 बॉल 14 ची अजूनही आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. भावेशच्या हातामध्ये फार एंडकडनं हे षटक सोपवलं. फार एंडकडनं धावा येणं थोडंसं कठीणच आपण नेहमीच मागच्या मॅच पासून पाहिलं. चांगला बॉल आहे आणि इथे काय घडलंय, विकेट मिळाली आहे स्ट्राईक एंडच्या बॅटरची, त्यामुळे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये प्रदीप कडे. फलंदाज बाद. अजित आलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 14 ची आवश्यकता असताना समीकरण 5-14 वर आलंय. लागली बॅट तर 3च बॉल. पाच बॉल 14. फार एंडकडनं मी मगाशीच उल्लेख केला. फार एंडकडनं ज्यावेळी त्या एंडकडनं गोलंदाजी होत्या बॅटर्ससाठी थोडीशी तकलीफ नेहमीच प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिली आहे. उंच हवेमध्ये बॉल ऑन साइडला गेलाय, मागे चाललाय आणि 2 धावा तर कंप्लीट. टीसीसाठी प्रयत्न आहे. 3 धावा होणार नाहीयेत कारण इथे अजित ची धाव कुठेतरी कमी पडली. फलंदाज होतोय बाद. 2 धावा मिळतील. 5वा धक्का. रोमांचकारी सामना मैदानाच्या मध्ये आपण पाहताय. 4 बॉल 12 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. कोणतं गाव जिंकणार, पारतळे की देवगाव, देवगाव की पारतळे? जबरदस्त मॅच सध्या मैदानाच्या मध्ये आहे. आम्ही असोसेकर चषक आदरणीय मयूरदादा प्रतिष्ठान असोसे आणि ग्रामस्थ मंडळ असोसे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपण पाहताय आणि त्या मॅच स्पर्धेमध्ये एक रोमांचकारी सामना सध्या आपण अनुभवताय. स्वामी साई 11 पारतळे त्यांच्या विपक्षामध्ये टीम देवगाव 11. 4 बॉल 12 ची आवश्यकता. हा बॉल इथे आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन. रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच प्रवीण विषय आपण यायचं. हा वाईट बॉल आहे. स्वतः 4 बॉल 11 ची आवश्यकता. ऐकेडला फलंदाज आपण पाहत आहे प्रदीप. फारीनकडनं उचललाय, फटका उंच गेलाय. डिस्टन्स कव्हर केलाय का? नाही केलाय. पकडलाय झेल आणि त्या प्रदीपला माघारी परतावं लागतंय. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. अजूनही दोन्ही संघाचे पाठीराखे शांतच बसलेत कारण त्यांना माहिती आहे सामना कधीही कुठेही फिरू शकतो. पारतळीचे पाठीराखे देखील आहेत, देवगावचे देखील आहेत. हे गावाच्या प्रतिष्ठेसाठी येत असतात मैदानामध्ये. मगाशीच उल्लेख केला गावाची प्रतिष्ठा असते. क्रिकेटच्या मैदानामध्ये आज 2 हे गाव आपण पाहता एकमेकांच्या परस्पर
विरोधी लढत असताना देवगाव आणि पारताळे 3-11ची आवश्यकता. अजूनही सामना स्टील मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. फॅरेनकडनं पुन्हा एकदा इथे कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते विकेट किपर कडनं. आता 2-10. मगाशी कॅच ड्रॉप झाली, 2 चौकार आले. आता कॅच ड्रॉप झाली, काय घडेल? 2 सिक्सर येतील का? 1 सिक्सर 1 चौकार येईल का? 2-10 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आजच्या रात्री मधला, आजच्या रोजनी मधला रंजक असा सामना सध्या आपण अनुभवत आहे. इथे उंच गेला बॉल आणि आता 1 रन आली आहे. सुटकेचा निश्वास, कारण आता 1 बॉल मध्ये 9 आणि इथे जर गोलंदाजाने चुकी केली तरच पारताळे संघ सामना परास्त होऊ शकतो. व्यासपीठावर आपण जाऊयात. ऋषिकेश काईकर यांचा शुभ सन्मान करूयात आपण. आदरणीय जीवनजी सुराळे यांच्या शुभ हस्ते आदरणीय ऋषिकेश काईकर साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. 1 बॉल 9 ची आवश्यकता. जर इथं एखादा वाईड, नो एक्स्ट्रा रन्स. सामना जिंकला टीम स्वामी साई 11 पारताळे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम देवगाव. मांजे साहेबांच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द मॅच